सगळ्यात फिरायला चाललं आहे मस्तपैकी. काय बी कुठलं दापोली दापोली मुरुड बीच दापोलीला आज आम्ही सगळे फिरायला चाललो आहे. पप्पा बघा मॅप बघतायत. 4:15 वाजलेत. 4 वाजता निघायचं होतं. आम्ही आता लगेच गाडी आल्यावरती निघणार आहे फिरायला. मस्तपैकी रोड ट्रिप आहे, एका दिवसाची रिटर्न ट्रिप आहे. तर आम्ही आता गाडीची वाट बघतोय. गाडी आली की मस्तपैकी निघू आम्ही प्रवासाला. तर इथं आम्ही आता वरती आलो आहे ताकोली बोर्डाजवळ. रस्त्याला एक कुत्रंसुद्धा नाही. त्या साईडने ती पाळलेली आहेत घरगुती फॅन्सी कुत्री सगळी. तुम्हाला एवढी थंडी लागते. आम्ही टोटल 7 जण आहे तिघांनी पण घेतले. आणि आमची गाडी एर्टिगामध्ये पण 7 जण बसतात. त्या हिशोबाने आम्ही सगळं ट्रिप मॅनेज केली आहे. तर गाडीची मी वाट बघतोय. गाडी आल्यावरती मस्तपैकी आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. गाडी आलेली आहे फायनली. बाबा डिग्री उघड जरा. आपण ते बसूया. बारीक बारीक हे टाक. थांब थांब. हां अरे असं पण तुम्हाला हात टाकून काढता येईल ते मागे. तुम्ही ते तुमच्यावरती चला. पाठीमागचा माळा तुम्हाला दिलेला आहे. तुमच्यावरती बघा ॲडजस्ट करा तुमच्या हिशोबाने. ठेवलं काय चटई टाकली आपलं काहीच नाही. म्हटलं का ठेवायचं करून काय. चला. कम्फर्टेबल ना. हो कम्फर्टेबल. फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे. गणपती बाप्पा मोरया. सीट बेल्ट लावा रे आपले. सीट बेल्ट लावतो. रस्ता एकदम सुसाट आहे डांबरी रोडमधला. आजूबाजूला एकदम दाट जंगल आहे. आणि इथं आले आता शेंबडी. आणि शेंबडी तुम्हाला माहितीच असेल की इथे उंबरखिंड आहे. उंबरखिंडसाठी ओळखली जाते शेंबडी. आहे सुसाट रस्ता एकदम जंगलातला.
इथं आम्ही आता CNG पंपावरती थांबलो आहे. ऑलमोस्ट 70 किलोमीटर आलो इथे आम्ही पुढे निघून. आणि आम्ही इथे जरा ब्रेकसुद्धा घेतला आहे. हे आहे लक्ष्मण फ्यूल स्टेशन, इथे आम्ही थांबलो आहे. आणि थंडी काय एवढी नाही. आम्हाला वाटलं की भरपूर थंडी असेल, पण एवढी काय थंडी नाही आहे इथे. मंडळी, आमचा आता टी ब्रेक झालेला आहे. आत्ता 6 वाजले आणि आमचं डेस्टिनेशन अजून 95 किलोमीटर आहे. तर हे आहे माणगावचं समोर ST स्टँड आहे. तिथून आता आम्ही पुढे निघणार आहे आणि ऑलमोस्ट आम्हाला अजून 2 तास तरी लागतील डेस्टिनेशनला पोहोचायला. इथे तर मस्त आम्ही चहा घ्यायला थांबलो आहे आणि बाजूलाच आहे माणगाव ST स्टँड. चहा सकाळ 6 वाजलेत आणि चहा घ्यायला थांबला. हो, मस्त गरमागरम चहा आलेला आहे हातामध्ये. हा मस्त. आता खेडला आलो आहे आम्ही. आता अजून 30-40 किलोमीटर त्यानंतर आम्ही पोचू डेस्टिनेशनला, मुरुड बीचला. पण एकदम मस्त थंडी पडली. कोकणामध्ये आलो आहे, प्रॉपर कोकणामध्ये. कौलारू घरं वगैरे एकदम मस्त वाटतं, भारी वाटतं. आणि असं मी कोकणामध्ये आधी आलो आहे मित्राकडे, रत्नागिरीलामध्ये आलो आहे मी. पण आता ही म्हणजे दुसरी वेळ आहे कोकणामध्ये यायची, खेडमध्ये यायची. आणि भारी वाटते ते कौलारू घरं, त्यातून निघणारा चुलीचा धूर वगैरे एकदम मस्त वाटतं, भारी वाटतं. आम्ही आता आलो आहे दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये आम्ही आता नाश्ता करणार आहे. योजक इथे पण आहे बघा, योजकचा बोर्ड लागला आहे. तुम्हाला सगळं कोकणी मेवा मिळेल. कोकणी मेवा सगळा इकडे मिळतो योजकमध्ये. तर आम्ही इथे थांबलो, इथे हॉटेल आमंत्रण. आणि इथे सकाळचा नाश्ता आहे. काय नाही, काहीच नाही. चालू झालेले आत्ता चालू झाले. काहीच नाश्ता मिळाला नाही इथे आम्हाला. हा ना, काहीच नाही. नाश्त्याचा बंदोबस्त आम्ही करतोय, पण सकाळची हॉटेल कुठे ओपन दिसत नाहीत आम्हाला. त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आम्ही आता इथे फायनली इथे नाश्ता करायला थांबलो आहे. हे बघा, रोहिणीज. आणि इथे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सकाळ सकाळ एकदम. आता वाजलेत 8. नाश्ता करायला बसलो आहे. उपमा, शिरा, मेदूवडा, इडली. मेदूवडा आहे ना? मी आता ऑर्डर करतोय. ऑर्डर करणार मस्त की नाश्ता आला की तुम्हाला दाखवतो. आता आम्ही दापोलीमध्ये ST स्टँडच्या आवारातच आहे हॉटेल रोहिणीज. गरमागरम मेदूवडा आलेला आहे.
आता आमचे 2 मिसळ पाव. बापरे काय गरम गरम आहे. स्वराज कसं आहे का टेस्टला? मेंदूवडा आवडलेला आहे सगळ्यांना. आता आमचा मिसळपावची वाट बघता तिथे. चटणी आहे द्या, आहेत पण ते थोडंसं मला पण द्या बस. मला तुझे तर चला मंडळी, या मस्तपैकी मिसळपाव मेंदूवडे खायला गरमागरम सकाळच्या. नुसतं मिसळपाव खातोय आणि ह्या हॉटेलमध्ये ना हा शिरा आहे. इथं तुम्ही याल ना कधी तर हा नक्की ट्राय करून बघा. आम्हाला तो खूप आवडला आहे. आधी आम्हाला ट्रायलसाठी दिलेला, पण आता आम्ही एक प्लेट मागवतो. तिकडे सुद्धा मागवलं आहे, तिथे सुद्धा मागवलं. आम्ही मिसळपाव खाल्ला आहेत पण आम्ही त्या शिरासुद्धा मागवला आहे. एक नंबर टेस्ट लागते या शिऱ्याची. बघा हे हॉटेल आहे, हॉटेल रोहिणीज दापोलीमध्ये. तिथे नक्की या आणि हा शिरा नक्की ट्राय करा. बघा असा आहे शिरा, एक नंबर लागतो मस्त. इथे एकदा नक्की भेट द्या तुम्ही दापोलीत याल तेव्हा. सकाळचे 7 वाजल्यापासून हे चालू करतात आणि जेवणापासून ते नाश्तापर्यंत सगळं मिळतं, ते पण सकाळ सकाळ. आणि इथं राहण्याची सुद्धा सोय आहे, तुम्ही इथे नक्की येऊ शकता. दापोली आणि अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे. चला